महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भाजपचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचे आवाहन। संकल्प मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन। शिरपूर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल यांची कार्यशैली, विकासदृष्टी आणि लोकसंपर्कामुळे त्यांना आरोग्यदूत, विकासरत्न, जलनायक, कार्यसम्राट अशा अनेक पदव्या लाभल्या आहेत। अमरीशभाई हे विकासाचे पर्यायवादी नाम असून जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अपार विश्वास आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी काढले। शिरपूरमध्ये झालेल्या शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेला संकल्प मेळाव्यात ते बोलत होते। पुढे रावल म्हणाले, धुळे जिल्हा संपूर्ण भाजपमय झालेला असून हा भाजपाचा भक्कम बालेकिल्ला आहे। आजवर आपण आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह त्यांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून दाखवला आहे आणि त्याच जोशात आणि विश्वासाने युवा नेते चिंतनभाई पटेल यांनाही विक्रमी मतांनी विजयी कराल असा मला ठाम विश्वास आहे। पालकमंत्री रावल यांनी चिंतनभाई पटेल यांच्या भावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत जनतेला विश्वास देत सांगितले की पालकमंत्री म्हणून शिरपूरच्या विकासासाठी कुठलाही शासकीय निधी अपुरा पडू देणार नाही। नगर परिषदेला लागणाऱ्या सर्व विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल। शिरपूरची जनता विकासाभिमुख असून कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडत नाही असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला। चिंतनभाई पटेल यांच्या नेतृत्वावर तरुणाईचा विश्वास आहे, त्यांना भरपूर मतांनी विजयी करून शिरपूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना केलं आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे माजी जिल्हा युवा अध्यक्ष भूपेश परदेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या दरम्यान अत्यंत मोठी प्रचंड अशी सुनामी होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जी विकासाची गंगा त्यांनी आणलेली, सामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि फिर एक बार देवेंद्र सरकार अशी घोषणा देत एक तर्फी महायुतीची सरकार आली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे विकासाचे काम होत असताना महायुतीने एक विचार केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची पार्टी ही बनली आहे आणि विधानसभेमध्ये जवळपास मेजॉरिटी पर्यंतचे आपले आकडे आहेत। मागच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळीकडे एकतर्फी शर्ती झाली होती, विजय झाला होता आणि यावेळी देखील धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख राखण्याचे काम आपल्याकडनं आहे। मी आपल्याकडनं ज्या 4 नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये पिंपळनेर, शिरपूर, डोंडाच्या, शिंदखेडा इथे मेजॉरिटी आणण्यासाठी संदर्भात आलो नाही, तिथे ऑलरेडी आहेच। 100% भाजपा म्हणजे 100% भाजपा ही विनंती करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आलेले। हे आपले 32 अधिक 1 33 उमेदवार आतापासून प्रचाराला सुरू केलं पाहिजे। उमेदवारांचं उद्या परवा जे काय सोपस करते होत राहील, वरती कमळ आणि खाली कमळ, दोघंही कमळ, हे 3 चाकांचं कमळ, हे आपले तिघही कमळाच्या निशाणीवर हे मतदान करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना लोकांना विनंती करण्याची गरज आहे। या भारत मातेसाठी आपण काम करत असतो, कारण शेवटी हा शहराचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास म्हणजे भारताचा विकास, हे संकल्प करून आपण सगळेजण काम करतोय। आज निवडणुकीला त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि नंतर आपण सगळेजण फॉर्म मध्ये राहू असा विश्वास व्यक्त करतो। पालकमंत्री म्हणून अमरीशभाई पालकमंत्री म्हणून मी आपल्याला वचन देतो की शिरपूर सुद्धा माझं नातं आहे। सुरुवातीचा 1 वर्ष थोडी जास्तीचा निधी डोंडायच्याला घेतला, हे मी कबूल करेन, परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काय भूपेशभाईंनी सांगितलं ते अस्तित्वामध्ये आणण्याचं काम, ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात कामाला लागूया, मिळून कामाला लागूया।
एकत्रित कामाला लागूया आणि 33च्या अत्यंत साधी राहणी, गोड बोलणं. कधी बडेजाव भाई अमरीश भाईचा मुलगा आहे, हेलिकॉप्टर बी फिरू शकतो आणि काही काही करू शकतो, पण अत्यंत विनम्रताचं त्यांचं मी पाहिलं की साधेपणा. कधी मी कार्यालयात आलो येऊन, भाऊ कुछ चाय लाव, पाणी लाव, काय करू. एक भाऊ म्हणून ज्या प्रकारचे संस्कार आपण दिले अमरीश भाई, त्याला देखील आपण मी मनापासून अभिनंदन करतो. आणि चिंतनभाई, लोगों को कुछ नहीं चाहिए. लोकांना तुमच्यासारखा साधेपणा आणि प्रेमळपणा असेल तर नक्कीच लोक आपल्याला करतील. तुम्ही मनामध्ये चिंता करू नका, तुम्हाला काय करायचं नाही, सगळे लोक शिकवतील. मी भी नवीन आलो होतो, मला आठवतं की काय मलाही चिंता वाटायची, भाषण दो तो क्या बोलूं, कैसे शुरुआत करूं, कब भाषण देने लगोगे ये पता भी नहीं चल जाएगा, इतना ट्रेन हो जाएगा. और गुरु तुम्हारे पास पक्का है, और इनके पास अभी हमारे भूपेश भाई का जो उनका सब काम है. भूपेश भाई कधी कधी जीवनामध्ये जे पुण्य आपण कमवली असती, आपण बालाजीच्या मंदिरासाठी सातत्याने केलेला प्रयत्न, नागेश्वर मंदिर आम्ही कधी ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं, जुनं मंदिर, पण तुमच्या प्रयत्नामधनं त्याला नाव रूप आलं. अनेकांना मदत करण्याचं काम, ज्यावेळेस संकट येतं तर संकटामध्ये धावून देण्याचं काम, जे लोक शिरपूरहून धुळ्याला पोहोचू शकत नाही त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याचं काम, असं असंख्य काम आपण केलेलं आहे. आणि म्हणून देव त्याने त्याला कोण मारी, काय चिंता करण्याची गरज नाही. आपण जोरदार लग्नामध्ये आपण करा, जेवढं जमलं तेवढं. पहिलं लग्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, बाकी सगळी टीम आहे ना, एवढी मोठी भाऊबंदकी काय कामात येणार. आणि म्हणून मुलीचं लग्न सुद्धा आयुष्यात येणार, जबाबदारी तर त्यांची आहेच, कारण लग्न आणि याच्यामध्येच भाऊबंदकी येते, हे कार्यक्रमच तसा आहे. आणि आम्ही आहेतच इथे एवढी सगळी टीम. आणि म्हणून सगळे मिळून ही निवडणूक लढवायची आहे. त्याचबरोबर भूपेशभाई, लग्न सुद्धा जोरदार करायचं. आयुष्यामध्ये कमी पण निवडणूकमुळे माझं लग्न काही गडबडीत झालं असं किंतु बी सुद्धा व्हायला नको पाहिजे. जे ते जोरदार होऊ द्या अशी शुभेच्छा देतो आणि सगळे मिळून कामाला लागूया. कारण आम्ही महायुती आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः अत्यंत नियोजनबद्ध काम आमचं चालू आहे. आपण पाहिलं की काल दोंडाईच्या शहरामध्ये सर्व आमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज सकाळी शिंदखेड्यामध्ये झालं, आज दुपारच्या सत्रामध्ये शिरपूरला झालं, उद्या 17 तारखेला पिंपळनेरला फॉर्म भरण्याचं काम होणार आहे. आणि प्रत्येक नगरपालिकेला पालक म्हणून आमचा एक जबाबदार आमदार, एक नेता, एक टीम सहित घेऊन तिथे हजर आहे. भारतीय जनता पार्टीची पसंती इथल्या धुळे जिल्ह्याच्या जनतेने कायमच केली. मला असं वाटतं की चारही नगरपालिकेमध्ये 100% भाजपा करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि कालचा बिहारचा निकाल, त्याच्यामध्ये दुधात साखर झाले, जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालाय. आणि मग एकतर्फी निकाल लागू शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु आम्ही सारे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला शोभेल तसा निकाल हा धुळे जिल्ह्यामधनं लागेल. शिरपूर तालुक्यातलं महायुतीकडनं शिंदे गटाचं देखील आता वेगळी तयारी केली जात आहे, त्यामुळे महाविकास आपलं महायुतीमध्ये फूट पडण्याची नाही. आज आम्ही पाहिलं तर महायुती, महाआघाडी अशा आता जवळपास अर्धा डझन पक्ष झाले. तरी लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू शकतं, परंतु जनता ही विकासाबरोबर राहते. महायुती ही शक्यता एकत्रित राहायला पाहिजे अशी परिस्थिती होती, पण जिथे एकमताने होणार नाही तिथे फ्रेंडली फाईट राहील. आणि म्हणून याला फ्रेंडली फाईट पण म्हणता येईल. शिंदे गटाचं आव्हान असेल तर नाही, ते आता विकासाचं काम आहे यांच्याकडे. आता अमरीशभाईंना मागच्यापेक्षा जास्ती मतं मिळवणं आणि जास्ती सीट मिळवणं हेच आव्हान त्यांच्या समोर आहे.